पुण्य स्तुती आराधनामध्ये आपला प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकून दोन्ही हात वर करून आपल्या मानाने वर करूया आणि अंतःकरणाच्या डोळ्याने त्या प्रभू येशूला पाहूया. आणि त्याला उंचवत त्याच्याजवळ विनंती करूया, कारण तो आपल्यावर अपार प्रेम करतो. त्याचं प्रेम आजचा हा सुंदर दिवस आपल्या आयुष्यावर झोपलेला आहे. त्याचं प्रेम जो आपल्याला आज त्याच्याजवळ या ठिकाणी ओढून आणलेला आहे. त्याचं प्रेम जो आपल्या मुखातून त्याची स्तुती आराधना करून घेतलेला आहे. आज त्याच्याजवळ विनंती करूया, पण तुझ्यासारखा कोणी नाही, तूच आहेस.
तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद आणि धन्यवाद दे. आम्ही सर्व एक कुटुंब होऊन तुझ्या पवित्र चरणी उभे आहोत. कारण प्रभू या कुटुंबाचा प्रभू तू आहेस. आम्ही सर्व तुझे लेकरं आहोत आणि तू आम्हाला अपार प्रेम करतोस. म्हणून प्रभू आज तू आमच्या मुखातून तुझी स्तुती आराधना आणि भक्ती तू करून शिकली आहे. आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हाला प्रत्येक शिकवतो. कारण तुझी वचन आम्हा मानवाकरिता जीवन आणि आत्मा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मध्यातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्याला दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोल ईश्वर, तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारे बुद्धिमत्ताने आज ते समजत असताना ईश्वर देवा त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये प्रभू तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक जो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत चालली. यापुढील सर्व वेळ प्रभू देवा मी तुझ्या हाती देतो. तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने चालव. आमीन आमीन आमीन. हालेलुया 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 हालेलुया. प्रणाम. गेल्या रविवारी कोणत्या विषयावर आपण मनन करत होतो कोण सांगू शकाल? मोक्षाने हॅलो, गेल्या रविवारी कोणता विषय होता? काय पवित्र आत्म्याने गेल्या रविवारचं बघा वचन आठवते. पवित्र आत्मा सहभागी आठ आणि 3 तो काय होता त्याचा एक म्हणजे आराधना काय आहे, आराधना काय आहे यावरती आपण तो वचन आपण वाचलेला होता. बरोबर आहे. आराधना म्हणजे काय? परमेश्वरासमोर जाळणारं धूप आहे. आणि जेव्हा ते आत्मेने आपण ती धूप जाळतो, स्तुती करतो परमेश्वराची, या स्तुतीमध्ये परमेश्वर काय करतो? त्याचा सुगंध घेऊन तो आपल्यामध्ये येतो. आणि जेव्हा तो येतो त्यावेळेला त्या अद्भुत गोष्टी करतात. कारण त्याचं आगमन आपल्या जीवनातली सर्व अपूर्णता
पूर्णतेमध्ये बदलत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. तर आपला जो मुख्य विषय होता तो कोणता होता? आराधना करताना लक्षात ठेवण्याच्या महत्वाचे मुद्दे. आपण जेव्हा आराधना करतो परमेश्वराची त्यावेळेला कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि ते महत्वाचे मुद्दे आपण कोणत्या अध्यायात बघितलेलं होतं? पहिलं कोणतं? लूकवर्तमान कथा 7वा अध्याय 36 ते 50. बघा, लूकवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 36 ते 50. पण अजून एकदा तो अध्याय ऐकूया. सर्वजण आपलं बायबल काढा आणि सर्वांना एक विनंती आहे, कोणीही मोबाईल बायबल या ठिकाणी वापरायचं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कोणीही आपला मोबाईल कोणत्याही प्रकारचं शूटिंग बिटिंग साठी वापरायचं नाही. चला, जे मोबाईल आहे ते बंद ठेवा आणि जो थोडा वेळ आपण परमेश्वराला देतो मनापासून त्याच्याबरोबर आपण एक होऊया. जेव्हा आपण त्याच्याबरोबर एक होतो त्यावेळेला तोही आपल्याबरोबर एक होत असतो. म्हणून मोबाईल अजिबात काढू नका आणि असेल तर ते बंद ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण लूकवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 36 ते 50 हे वचन आपण ऐकूया. मोठ्याने कोणीतरी वाचा. पुरुषातील कोणा एकाने त्याला आपल्या तेथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापिष्टी होती. ती पुरुषाच्या घरात जेवायस बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवानी त्याचे पाय भिजवू लागली. त्याने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्याला सुगंध तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेश असता तर आपल्याला शेवट असलेली ती कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. एका सावकाराने 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते व एकाला 50 होते. देणे फेडावयास त्याच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करेल? शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरले. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसमानी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका देता नाही, परंतु मी आज आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्यास थांबविले नाही. तुम्ही माझ्या मस्तकात तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायात सुगंधित तेल लावले. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनात बसलेले आपसात म्हणू लागले, पापाची क्षमा देखील करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारेले आहे, शांतीने जा. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देव. सर्वजण
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण पूर्ण बायबलमध्ये उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर कोणी परमेश्वराची खऱ्या अंतःकरणाने जी आराधना केलेली आहे किंवा सर्वात उत्तम जो आराधना आहे तो प्रियानो या वर्तमान 36 ते 50 मध्ये आहे. कारण या स्त्री सारखं परमेश्वराची आराधना कोणच केलेली नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण या स्त्रीपासून विश्वासणाऱ्यांना भरपूर काही शिकायला मिळतो आराधनेच्या बाबतीत. बघा, मी पुन्हा तुम्हाला त्या फ्लॅशबॅक मध्ये येतो की आपण 1 ते 3 जे गेल्या वेळेला वर्णन केलेला होतो. हा एक प्रसंग आहे आणि या प्रसंगामध्ये आपण पाहतो शिमोन नावाचा पुरुषी ज्याला प्रभू येशू पासून आशीर्वाद मिळालेला होता आणि त्याच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत घडलं. कारण बायबल म्हणते तो काहीतरी वापरत होता त्याच्यामुळं तो परमेश्वराच्या कृपेपासून लांब होता. आणि जेव्हा तो येशू त्याला भेटतो आणि येशू पासून त्याला त्या पापापासून मोकळीकता मिळालेली दिसते आणि मग तो येशूला आग्रह करतो की त्याच्या घरी तो येशूला जेवणाकरिता आमंत्रित केलेला आहे. आणि येशू जेव्हा त्या शिमोन पुरुषाच्या घरी जेवणाकरिता गेलेला आहे आणि शिमोनाने येशू माझ्या घरी येत आहे म्हणून त्याची जे जवळचे मित्रमंडळी नातेवाईक त्या गावामध्ये असलेल्या सर्व लोकांना तो आमंत्रित केलेला आहे. तर येशू माझ्या घरी येतो म्हणजे कितीतरी मोठी गोष्ट आहे आणि त्याला एक अभिमान असेल बघ येशू माझ्या घरी आलेला आहे. आणि त्या गावामध्ये एक स्त्री राहते आणि त्या स्त्रीला त्या गावातली लोक वाळीत टाकलेले दिसते आणि त्या स्त्रीला तिच्या नावाने कोणी बोलवत नाही. त्या स्त्रीला त्या गावाने किंवा त्या गावातल्या लोकांनी एक टोपण नाव दिलेलं आहे आणि तो नाव आहे काय? पापी स्त्री. हालेलुया, हालेलुया. कारण त्या स्त्रीला कोणी आपल्या तिच्या नावाने बोलवत नाही तर सर्वजण तिला एक त्या दृष्टीने बघतात की ती एक पापी स्त्री आहे. आणि त्या स्त्रीला देखील आपली मर्यादा माहिती आहे आणि तिला कोणीही तिच्या नावाने ओळखत नाही आणि ती नाही जाणीव आहे की लोक मला पापी म्हणतात. कारण तिला देखील तिच्या ज्या चुका जे अपराध जे पाप तिनं केलेली आहे ती सर्व तिला ती जाणून आहे. आणि ती त्या शिमोन पुरुषाच्या घरी आमंत्रित नाही आणि तिलाही माहिती आहे मी तिथं जाणं योग्य नाही किंवा त्या ठिकाणी आलेला जो परमेश्वर आहे जो येशू आहे त्याच्या सोयीमध्ये जाणं योग्य नाही. मग या ठिकाणी आपल्याला एक दिसते तिला आमंत्रित नाही बोलवलेले नाही आणि तिला स्वतःला माहिती आहे योग्य नाही तरी ती परमेश्वराच्या चरणी आराधना करण्यासाठी पोहोचलेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी आपल्याला या स्त्रीपासून शिकण्यासारखं काय आहे तर तिला माहिती आहे ती स्वतः कोण आहे आणि तिला हे देखील माहिती आहे
की ज्याच्याजवळ जात आहे तो परमेश्वर कोण आहे, कोण आहे. म्हणून त्यानं आपण पहिले 3 मुद्दे गेल्या रविवारी पाहिलं. त्यातला पहिला मुद्दा होता की आपण जेव्हा परमेश्वराकडे येतो त्यावेळेला परमेश्वराच्या गुणांना समजून घेणं आणि तो कोण आहे या गोष्टी समजून घेणं आणि आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेऊन त्याच्या आराधनासाठी जेव्हा आपण पुढे येतो तो आपल्या जीवनामध्ये महान आशीर्वाद परमेश्वरापासून मिळतो. आणि त्याचा दुसरा मुद्दा आपण बघितलो ज्या स्त्रीपासून शिकण्यासारखं आहे की स्त्री जेव्हा प्रभू जवळ येते की ती आराधनामध्ये काय होते, आपल्या अगदी जे मूल्यवान आहे, जे अनमोल आहे ते सर्व प्रभूच्या चरणी अर्पण केलेली आहे. आपलं जे अति मूल्यवान आहे, अनमोल आहे ते प्रभूच्या चरणी अर्पण करते. आणि ते मूल्यवान म्हणजे काय मिळालं, ती म्हणजे तिची प्रतिष्ठा. बघा तिची काय आहे, प्रतिष्ठा. आणि दुसरी गोष्ट तिचं जे सौंदर्य आहे, जे केस आहे ते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या जवळची अलाभा वस्त्र ह्याच्यामध्ये बाटलीमध्ये जर तेल आहे ती तेल अतिशय मूल्यवान आहे. ती जर विकलं असतं तर तिला भरपूर पैसा मिळाला असता, परंतु ते तेल ती प्रभू येशूच्या चरणी लावते. आणि चौथी म्हणजे ती इतकं परमेश्वराला दया करते की आपल्या ओठांनी त्याचे पाय चुंबते, मुखे घेत असते. आणि हे काय आहे की ती दयेची याचना करते. आणि या ठिकाणी तिची नम्र आणि दीनता दिसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण जेव्हा परमेश्वराजवळ येतो, परमेश्वर आपल्याकडनं कोणत्याही प्रकारची बघा फुलं, मेणबत्त्या, कुठल्याही प्रकारचं प्रसाद रूपामध्ये तो काही नवस शिरा पेढा हे ते या गोष्टी तो मागत नाही. तो आपल्याला काय मागतो, आपल्या जीवनाचं अनमोल गोष्टी मागतो. आणि तो म्हणजे काय, आपला स्वभाव. जो मानवी आणि जैविक स्वभाव आहे ते परमेश्वराला हवा आहे. दुसरी गोष्ट आपलं चरित्र तो त्या अर्पणामध्ये मागत असतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली वेळ. हालेलुया, 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 हालेलुया. कारण बाकी सर्व जे आहे ते संसारिक आहे आणि ते सर्व परमेश्वर आपल्याला दिलेलं आहे. जो तो मागतो तो या गोष्टी मागतो. आणि तिसरा मुद्दा आपण बघितलं की आपण जेव्हा परमेश्वराची आराधना करतो त्यावेळेला पूर्ण मनाने बघा आनंदाने त्याचा आराधना केला पाहिजे. ते आराधना करताना बघा आपलं मन त्याच्यावर असणं गरजेचं आहे. लोकांकरिता, लोकांना दाखवण्याकरिता सुंदर होते. कारण लोकांकरिता आणि लोकांना दाखवण्याकरिता जर केला तर तो देवाची आराधना नाही. ज्यावेळेला तुम्ही आराधना करता त्यामध्ये आपण मुद्दे बघितलेला आहे. आपण दाविदाचा मुद्दा बघितला. दावीद जेव्हा परमेश्वराची आराधना करतो त्यावेळेला त्याला स्वतः भान नसते मी राजा आहे. आणि तो त्याच्या समोर इतका मग्न होतो, नाचत असतो. आपण आराधना करताना बघा अनेक वेळेला या ठिकाणी देवाकडून आज्ञाकडून तो आज्ञा आलेला असतो की दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर करा म्हणजे प्रभूला शरण जा. कारण तुम्ही त्याची आराधना करताना पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवानिशी म्हणजे तुमचं पूर्ण शरीर त्याच्या आराधनामध्ये काय होणं गरजेचं आहे, इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. आपण स्तुती करताना हात वर करा म्हणजे तर माझा हात असं करतोय.
वर करणं म्हणजे काय? त्याला शरण जाणं. जेव्हा त्याला शरण जातो त्यावेळेला त्याचं सामर्थ्य येतो आणि शत्रूचा वध होतो. मोशे ज्यावेळेला इस्रायलने फलिस्त्यांचं युद्ध चालू होता, मोशेचा हात वर होतो तोपर्यंत इस्रायल फलिस्त्यांच्यावर विजय मिळवत होते. ज्यावेळेला मोशेचा हात खाली येतो त्यावेळेला फलिस्ती इस्रायलावर विजय मिळवतात. आणि या गोष्टी कोण पाहतो? की अहरोन पाहतोय. आणि मग तो काय करते? एक मोठा धोंडा आणून त्याच्या हाताखाली ठेवतो, म्हणजे त्याचा हात खालीच येईल. आणि जेव्हा त्याचा हात वर असतो त्यावेळेला इस्रायलांचा विजय झालेला आहे. आणि इस्रायल म्हणजे काय? तुम्हाला नेहमी सांगतोय, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्व त्याचे इस्रायल आहात, निवडलेले, वेगळं केलेले, बोलवलेले, राखून ठेवलेली, तुम्ही त्याची लोक आहात. आणि जेव्हा तुम्ही त्या आत्म्याने, शरीराने, बुद्धीने, विचाराने त्याची स्तुती आणि भक्ती करता, ब्राणू त्या शरण जाता, त्यावेळेला ब्राणू तो तुमच्याकरिता, तुमच्या म्हणजे आपल्या शत्रूशी लढतो. आपला शत्रू कोण आहे? त्याच्याकरता अधिपती. कुठं आपल्या हाताला धरलेला आहे, कुठं आपल्या कमरेला धरलेला आहे, कुठं आपल्या मानेला धरलेला आहे, कुठं आपल्या पोटात तो गोळा आणत असतो, किंवा आपलं विचार भरभटत असतो बघा, आपलं मन खिन्न केलेलं असतो. आणि जेव्हा आपण त्याला पूर्ण मनाने शरण जातो त्यावेळेला त्याचा काय होतो? नाश होतो आणि त्याला तुमच्याकडून जाणून भाग पडते. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, तुमच्याकडे जाणं भाग पडते. आणि नंतर दुसरा मुद्दाही आपण बघितलो, मार्था आणि मरिया. आणि वेळेला आपण प्रभू जवळ येतो, प्रभूला काय हवं आहे हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. मग तीन गोष्ट, तिथली तिसरी गोष्ट आहे ती वेळ. तो काय म्हणतोय? तुझी वेळ मला आहे पूर्ण मनाने त्याच्याकडून एक कोण गरजेचं आहे. तुला करते प्रभूला खुश करण्यासाठी अनेक आपण उचाल आपल्या करत असतो. हॅलो, मला प्रभूला काय हवं आहे? तुमचं समर्पण. जी मरिया तिचं समर्पण त्याच्या चरणी करते. तो जेव्हा त्यांच्या घरी येतो आणि मार्था फक्त काय करते? काहीतरी करत असते. पण अनेक वेळेला मी बघतोय की लोक या ठिकाणी येऊन मनाने त्याच्याबरोबर एक होत नाही, म्हणून त्यांच्या शेजारचे तुम्हाला अनेक वेळेला काय करतात? साक्ष देतात, पण तुमचं साक्ष कधीच निघत नाही बाहेर. कारण का? तुम्ही मनाने त्याच्याबरोबर एक होतच नाही. काही वेळेला पवित्र आत्मा सांगतोय की आशीर्वाद कोणता उतरलेला आहे, कोणता स्पर्श झालेला आहे, कोणतं हिलिंग्स मिळालेलं आहे. काही लोकांना असं वाटते की हे काहीतरी सांगतात आणि लोक हात वर करतात, लोक उगाच हात वर करत आहे. मला तर काहीच अनुभव आला नाही. तुम्हाला कधीच तो अनुभव येणार नाही. का? कारण तुम्ही त्याच्याबरोबर मनाने, शरीराने, आत्म्याने, जीवांशी एक होत नाही. मग त्याचा अनुभव येणार कसा? तुम्ही जर त्याच्याबरोबर एक जर झाला तर तुम्ही अनुभवणार, त्याची उपस्थिती तुमच्या जीवनात येणार. त्याची उपस्थिती तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमचं काम, तुमचा व्यवसाय सर्व बदलून टाकेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून जेव्हा आपण त्याच्याकडे येतो की जसं मरिया सगळं विसरते, सगळं विसरते. थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही या जगासाठी, या संसारासाठी, या विचारांचं दार बंद करा आणि परमेश्वराकरिता तुमचं दार उघडा. तर येशू काय म्हणतोय प्रकटीकरणामध्ये? मी तुझ्या दाराजवळ आहे, मी तुझं दार ठोकत आहे. जो कोणी ते उघडेल मी त्याच्यामध्ये आत येऊन वस्ती करेन. आणि फक्त वस्ती नाही, त्याच्याबरोबर जीवेल. म्हणजे काय? तो म्हणतो मी तुला ते सर्व आनंद देईल, त्या सर्व गोष्टी तुला मी देईल जे तू अपेक्षा केलास त्यापेक्षा अधिक तुला मिळेल. म्हणून
जगासाठी, जगाच्या विचारासाठी, संसारिक विचारासाठी, तुमचं जे प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे, या सगळ्यासाठी थोड्या वेळासाठी कुलूप लावा, त्या विचाराला कुलूप लावा आणि परमेश्वरासाठी तुमचा अंतःकरण उघडा. हालेलुया. त्याच्याबरोबर एक व्हा, बाकी काय विचार करू नका. कारण परमेश्वराजवळ येण्याआधी त्याला सर्व माहिती आहे. तुमच्या गरजा काय आहे, तुमचे प्रश्न काय आहे, तुम्हाला काय हवं आहे, ही सर्व त्याला माहिती आहे. आणि हे देण्याकरिता तुम्ही आलेला नाही, तो तुम्हाला त्याच्याजवळ बोलावलेला आहे. हो, तो तुम्हाला बोलावलेला आहे. आणि तुम्ही त्याच्याजवळ आल्यानंतर आत्मेने त्याच्याबरोबर एक व्हा की त्याला माझं स्तुतीचं सुगंध त्याच्या नाकात कसा जाईल आणि तो कसा प्रसन्न होईल. आपण चौथा मुद्दा बघूया. चौथ्या मुद्द्यामध्ये त्या स्त्रीकडून जे शिकण्यासारखं आहे ती काय आहे की ती प्रभू येशूची जी आराधना करते, त्याची जी स्तुती करते, ती पूर्णपणाने म्हणजे प्रेमात भरून ती स्तुती करते. तिला अजून काही मिळालेलं नाही. जगाने तिला जी काही नावं ठेवली, जगाने जे काही बोलले, ही सर्व विसरून गेलेली आहे ती येशूच्या चरणी आल्यानंतर. आणि ती ही देखील विसरलेली आहे तिला येशूपर्यंत जाऊन येतील का नाही, परंतु ती पूर्ण धाडस करून जवळ आलेली आहे. आणि जवळ आल्यानंतर ती पूर्णपणे समर्पण झालेली आहे. तिला हे माहित नाही की येशू मला स्वीकारेल का नाही, पण विश्वासाने एक झालेली आहे. आणि तिला जी प्रभू समोर जे अर्पण देते, जे अर्पण करते, ते अर्पण काय आहे तर तिला अजून मिळालेला काही नाही, पण ती आभार रूपी अर्पण करत आहे. हालेलुया, हालेलुया. संत पौल एफिसकराच्या पत्रात हेच म्हणतो, तुमची प्रार्थना कशी असणं गरजेचं आहे, आभार रूपी प्रार्थना परमेश्वराला अर्पण करा. हालेलुया, हालेलुया. आणि ती अगदी त्याप्रमाणे करते. म्हणून येशू त्या स्त्रीबद्दल जेव्हा शिमोन पेत्राला जे उदाहरण देतो, त्यावरून दिसून येते की ती किती येशूवर प्रेम करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याने येशूला बोलवलेला आहे तो काय आहे, दिखावा करण्यासाठी बोलवलेला आहे. त्याला वाटत असेल मी येशूला बोलवलं, मस्त पैकी पंचपक्वान्न करून येशूला देईन आणि येशू खुश होईल, कारण येशू येणार आहे म्हणून इतक्या लोकांना मी आमंत्रण दिलेलं आहे. माझे नातेवाईक आहेत, गावातली सर्व लोक आहेत आणि ही लोकांची गर्दी बघून येशू खुश होईल. पण येशू कधी क्वांटिटी बघत नाही. हॅलो, येशू कधी क्वांटिटी बघत नाही, येशू नेहमी क्वालिटी बघतोय. येशू काय बघतोय, क्वालिटी बघतोय. आणि या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे, येशूला या स्त्रीमध्ये ती क्वालिटी दिसलेली आहे. शिमोन पेत्रासारखं त्याच्या जवळचे क्वांटिटी होतं, भरपूर लोक हे ते तो अगदी अनेक वेळेला आपण म्हणतो देवाचा आशीर्वाद आहे म्हणून आपण काय करतोय, एखाद्या देवाच्या सेवकाला बोलवलं होतं त्याच्यासाठी अनेक पंचपक्वान्न काय करतोय, हे करतोय, ते करतोय, असं करतोय, तसं करतोय सगळं. पण त्याला जे हवं आहे देवाला तेच आपण त्यापासूनच दूर राहतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि या ठिकाणी येशू तिच्याबद्दल हे साक्ष तो कोणाला देतो, शिमोन पेत्राला देतो. कारण शिमोन पेत्र म्हणतो ही स्त्री कोण आहे, हा जर खरा देवाचा संदेश असला असता तर त्याला माहिती असतं असतं, कारण ही कोण आहे, पापी आहे, ती त्याला कसं शिवायला तो देतो. आणि मग येशूने शिमोन पेत्राशी बोलतो आणि तो त्याला उदाहरण देतो
एका श्रीमंताचे 2 कर्जदार असतात आणि एकाचं कर्ज कमी प्रमाणात असतो आणि एकाचं कर्ज अधिक प्रमाणात आहे. आणि तो श्रीमंत व्यक्ती त्या दोन्ही कर्जदाराला बघतो आणि त्यांना परतफेड करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही, तर तो काय करतो? दोघांचेही कर्ज माफ करतो. शिमोनला विचारतो आणि तो म्हणतो, अधिक आनंद अधिक प्रीती कोण करते? अधिक आनंद आणि अधिक प्रीती कोण करते? तो म्हणतो, ज्याचा अधिक कर्ज माफ झालेला आहे तो त्याच्यावर अधिक प्रीती करेल. तो बरोबर आहे म्हणतो. आणि मग तो त्याला म्हणतो, आपण वचन 44 मध्ये आपण बघतोय बघा, तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहताना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही. कारण जेव्हा एखादा व्यक्ती, मोठी व्यक्ती आपल्या घरी येते तर त्याचं पाय धुतलं जातं आणि ती जे तो एवढ्यांचा प्रथा आहे ती त्यांनी त्या ठिकाणी केलेला नाही. आणि परंतु हिने आसमानी माझे पाय भिजवून, बघा आसमानी पाय भिजवले, म्हणजे किती अश्रू किती पश्चाताप तिने केलेली आहे येशूच्या चरणी. आपल्या केसाने ती पुसले. तिचं हे जे केस आहे ती काय आहे? स्त्रीचं केस ही तिची प्रतिष्ठा आहे, डिग्निटी म्हणतात, आणि ती येशूच्या चरणी अर्पण केलेली आहे. तुम्ही माझा मोठा घेतला नाही. मी तुझ्या घरी आल्यानंतर पाय धुणं बसणं, नंतर त्याच्या घराचे मुख्य घेतात मिठी मारून, आणि तुम्ही माझे मुठा घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुख्य घेण्यास थांबविले नाही. येशूच्या पायाचं मुख्य घेणं थांबले नाही म्हणजे काय? की दयेची याचना आहे त्याच्याजवळ. प्रभू, आज तू जर मला जीवन दिला नाही तर कोण मला जीवन देईल? तू मला स्वीकारला नाही तर कोण मला स्वीकारेल? आणि पुढे काय म्हणते? तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायात सुगंधी तेल लावले. सुगंधी तेल लावले. या ठिकाणी फक्त तेल नाही, सुगंधी तेल अतिशय महाग आहे. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहे त्याची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्या थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो. येशूला जाणवलेलं आहे की या स्त्रीचं प्रीती जाणवलेलं आहे. ती किती येशूवर प्रीती करते, तर सर्वस्व केली आहे. आज या गोष्टी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, शिकण्यासारखं आहे की आपण आपल्या प्रभू परमेश्वरावर किती प्रीती करतो, आपलं किती समर्पण आहे त्याच्यासाठी. येशूनी त्या मंदिरामध्ये जाऊन त्या भांडाराजवळ बसलेला असतो आणि एक लोक दाखवण्यासाठी त्या भांडारामध्ये दानार्पण देत असतात. त्या ठिकाणी एक विधवा स्त्री असते, ती फक्त आपल्या 2 टोळ्या घालते आणि येशू त्या 2 टोळ्याला बघून त्या शिष्याने म्हणतो, जितकं या ठिकाणी दानार्पण आहे त्या सर्वांपेक्षा तिचं जे अर्पण आहे ते अनमोल आहे. शिष्य आश्चर्यचकित झाले. शिष्याने काय बघितले? मोठमोठे नोट बघितले असतील, मोठमोठी नोट, भरपूर नोटा घातलेले आहे, पण हिनं 2 टोळ्या दिले, तर या 2 टोळ्या
येशू तुझा आदर करतो का? कारण तिने पूर्णपणाने दिलेला आहे. कारण या ठिकाणी या स्त्रीपासून आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे. आपण जेव्हा चर्चला येतो त्यावेळेला कुटुंबाला खुश करण्यासाठी येतो त्या देवाला खुश करण्यासाठी येतो हे आपलं चिंतन करणं गरजेचं आहे. अनेक वेळेला बघा, बायको रट लावते म्हणून नवरा येतोय, नवरा रट लावते म्हणून बायको येते, आई बाप रट लावतात म्हणून लेकरं येतात. नाही, तुमच्या मनामध्ये ती तळमळ आली आहे. रविवारच्या भक्तीला येणार नाही म्हटलं तर शनिवारी रात्रीपासून तुमची तयारी होणं गरजेचं आहे. शनिवारी रात्री झोपताना देखील तुम्हाला हे वाटलं पाहिजे उद्या मला चर्चला जायचं आहे म्हणून चर्च 10 वाजता आहे तर म्हणा त्याच्या आधी पोहोचणं गरजेचं आहे. ही तळमळ पाहिजे, तळमळ पाहिजे. कुटुंबाला खुश करण्यासाठी नका. काही वेळेला लोक येतात, जर नाही आलं तर भांडण होतात, वाद होते घरात, पुन्हा नंतर तो पूर्ण आठवडा वाद होते. त्याच्यापेक्षा आपण जाऊन बसूया आणि येऊया, चला. नाही, काही उपयोगाचं नाही. अनेक वेळेला आपण घरी देखील कौटुंबिक प्रार्थनेला बसतो. ही कौटुंबिक प्रार्थना काय आहे? तो कौटुंबिक प्रार्थना तो परमेश्वराचा देवारा आहे. बघा, देवारा इंग्लिशमध्ये ऑल्टर म्हणतात. देवारा म्हणजे काय? त्याचं वचन आहे, ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक माझ्या नावाने एकत्रित येतात त्यांच्यामध्ये मी आहे. जेव्हा तो देवारा जर एका मनाने एका विचाराने नाही आहे आणि पूर्ण मनाने एकत्र येत नाही, त्या देवारामध्ये परमेश्वर राहील का? लोक अनेक वेळेला कौटुंबिक प्रार्थनेला देखील बसायचं नाही म्हणून 8 वाजता प्रेयर असेल घरामध्ये किंवा 7:15 असेल तर आपण काय म्हणजे बाहेरच मोकळं ठेवतो. लवकर येत नाही, प्रेयर संपल्यानंतर जाऊया. तर पूर्वी मी असं करायचा म्हणून तुम्हाला सांगतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, जोपर्यंत माझी निवड झाली नव्हती, देवाने मला माझा नवीन जन्म झाला नव्हता, तोपर्यंत तुमच्या घरी प्रार्थना असायची आणि प्रार्थना कधी संपेल त्यावेळेला आपण जाऊया. बोलू प्रार्थनेला बोल का होतो कारण तुमच्यात प्रेम नाही, त्याच्यासाठी प्रेम नाही. कारण त्या देवामध्ये देव असणं गरजेचं आहे. आणि तो देव काय करतो? त्या कुटुंबाला बांधून ठेवतो त्याच्या प्रेमामध्ये. ते कुटुंब एकत्र असतात. आणि हा खूप महत्वाचा आहे. किंवा अनेक वेळेला लोक चर्चला येतात मित्रांच्यामुळे येतात, कंपनी म्हणून. चला तू नेहमी चर्चला जाते त्याच्यावर आपण कंपनी म्हणून जाऊया, नव्हते बघा. जो येतो त्याला ते फळ मिळते. तुम्ही कंपनी म्हणून जरी आला असाल तर त्याच्याशी त्याच्या बरोबर आल्यानंतर त्याच्या जवळ त्याच्या दारात आल्यानंतर मनाने त्याच्याबरोबर एक व्हा. तुमचं सर्व प्रश्न, तुमचा सर्व दुःख, तुमचं सर्व अस्वस्थता सर्व काही निघून जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. काही वेळेला लोक चर्चला येतात, लोक काय म्हणतील? जगाला घाबरून येतात लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी किंवा त्या चर्चच्या पालकाला खुश करण्यासाठी. आपण जर गेलो नाही तर काय होईल? त्यासाठी आपण जाणून गरजेचं आहे. फक्त आपली हजेरी देऊन येऊया, तेवढं दाखवायचं. लाईट तुमची हजेरी नको, तुमचं
समर्पण येशूला हवं आहे. तुम्ही त्याला हवा. नावासाठी येथे चालत नाही. हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तुमच्या येण्यानं जर प्रभू खुश होतो, जसे या स्त्रीवर तो खुश झालेला आहे. तिला तर आमंत्रण नाही, त्याला त्या ठिकाणी येण्याची परवानगी देखील नाही, पण तिनं कोणाची पर्वा केलेली नाही. ती प्रभूसाठी, प्रभूच आणि प्रभूच्या गौरवासाठी ती येते. मला शिमोन पेत्राच्या घरातलं जेवण नको, त्याचा पाहुणचार नको, त्यानं माझं स्वागत करू नये. मला फक्त काय हवं आहे, मला एकच हवं आहे, तो म्हणजे माझा येशू, आणि मला त्याची स्तुती करायची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून बायबल म्हणते, आणि येशूने देखील त्या श्रीमंत मनुष्य जेव्हा येशू जवळ येतो सार्वकालिक जीवनासाठी, तो काय म्हणते, तू तुझा परमेश्वर याला पूर्ण बुद्धीने, पूर्ण ज्ञानाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने काय कर, प्रेम कर, प्रेम कर. याचा दुसरा अर्थ काय आहे की तू तुझ्या परमेश्वराला प्रथम स्थान दे. तुझ्या गरजेनुसार परमेश्वराला वापरायला जाऊ नकोस. तुझ्या गरजेनुसार वापरायला जाऊ नकोस. तू जर त्याला प्रथम स्थान देतो, तर तो देखील तुला त्याच्या जीवनात प्रथम स्थान देईल. ओरियल बघा, परमेश्वर देखील तुम्हाला त्याच्या जीवनात, त्याच्या नजरेमध्ये तुम्ही त्या प्रथम स्थानावर असाल. बघा, शिवणाने भरपूर काही खर्च केलेला आहे जगिक, पण त्याचा आत्मिक काही समर्पण दिसत नाही. या स्त्रीनं तिच्याजवळ काही नाही, फक्त तिचं आत्मिक समर्पण आहे, जे येशू तिच्यावर इतका प्रसन्न आहे, प्रसन्न आहे. अनेक वेळेला काही लोक म्हणतात, ब्रदर मला खूप इच्छा आहे परमेश्वराजवळ येण्याची, पण माझी मुलं लहान लहान आहेत म्हणून मी येत नाही. तर मुलं मोठी झाल्यानंतर मी येईन. काही वेळेला म्हणतात, ब्रदर आताच नोकरी लागलेली आहे, नोकरीमध्ये अजून मी सेटल व्हायचं आहे, सेटल झाल्यानंतर मी रेग्युलर चर्चला येईन. बघा, पहिली गोष्ट, मुलंच मला दिलं कोण, नोकरी तुम्हाला कोण दिली आणि कोणामुळे मिळाली, आणि तुम्ही कोणामुळे करताय, ती तुमच्या हातून सक्सेसफुली पार होण्यासाठी तुम्हाला तो सक्सेस, त्याने नोकरी दिलेला आहे, मुलं दिलेलं आहे, त्याला वाढवण्यासाठी, त्याला त्या नोकरीमध्ये सक्सेस होण्यासाठी तो सक्सेस कोणापासून मिळेल, तुमच्या या गोष्टीने मिळणार नाही. प्रभूच्या चरणी एक झाल्यानंतर ज्यानं ते दिलेलं आहे तोच ते सक्सेस करेल, तोच करेल. मी माझ्या बुद्धीनं काही करू शकत नाही, मी माझ्या शक्तीनं काही करू शकत नाही, मी माझ्या जवळ किती टॅलेंट असू दे, किती माझ्याकडे जगीत डिग्र्या असतील, सगळं असेल, पण मी काही करू शकत नाही. बघा, अनेक आई बाप आज फेलियर आहेत आपल्या मुलांना वाढवण्यामध्ये. का? कारण त्यांनी वाढवायचा प्रयत्न केले, त्यांनी वाढवायचा प्रयत्न करतात. देवाला त्यासाठी ते विनंती करत नाही. मस्त लेकरं डॉक्टर झालेले आहेत, लेकरं काय म्हणतात इंजिनियर झालेले आहेत, बिझनेसमॅन झालेले आहेत, काय सगळं झालेले आहे, पण त्यांच्याकरिता ते सर्व जगिकरित्या मोठे आहेत, त्यांच्याकरिता आई आणि बाप काय तुच्छ आहेत. माझ्याकडे अनेक लोक असे येतात आई वडील रडत, म्हणून लहानपणापासून जसं तुम्ही जगिक शिक्षणामध्ये लेकरांना वाढवता, तसंच तुम्ही तुमच्या लेकरांना आत्मिक शिक्षणामध्ये वाढवा. म्हणजे आत्मिकरित्या मजबूत असेल, जगिकरित्या ही मजबूत होते, पण जग त्यांना कधी देवापासून लांब नेणार नाही.
आणि देव आहे कुठं? आई बापाच्या रूपात असतो आपल्या घरात. हालेलुया, 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 हालेलुया. आता पाचवी गोष्ट या स्त्रीपासून काय शिकण्यासारखं आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर म्हणा या ठिकाणी ती परमेश्वराची आराधना करण्यासाठी विलंब करत नाही, कारण तिला शिमोन पेत्राच्या घरी आमंत्रण नाही. तिला शिमोन पेत्राच्या घरी येशू आलेला आहे आणि आता तिला त्यांनी पापी स्त्री म्हणून नाव दिले, म्हणजे त्या घरची लोक तिच्या विरुद्ध आहे. पण तिनं काही पर्वा करत नाही. ते मला काय म्हणतील, ते काय आपलं मला हाकलतील, काय हे करतील, ते कुठलाही विलंब करत नाही. कारण तिला कशाचीही लाज नाही, भीती नाही आणि कोणत्याही प्रकाराचा तिच्यामध्ये न्यूनगंडपणा नाही, कॉम्प्लेक्स तो नाही. तिच्यामध्ये एकच आहे की ती हा विचार करत नाही सगळी लोक जाऊ देत, बाबा एवढं मोठं फंक्शन आहे, जेवण बिवण असणार, आणि सगळे लोक जेवण करून बाहेर गेल्यानंतर आपण हळूहळू दिशेला भेटायला जाऊया, नंतर आपण येशूजवळ जाऊया, मग आपण विनंती करूया. नाही, ती कोणाची पर्वा करत नाही. ती विलंब न करता काय येशूजवळ काय झालेली आहे, आलेली आहे. येशूच्या जवळ आणि येशू जवळ येऊन कुठं त्याच्या चरणी बसली, नीट झालेली आहे. थोडक्यात लोटांगण घालणं. आणि लोकांना बघतोय परमेश्वराजवळच्या वेळेला येतात त्या ठिकाणी मी बघतोय की ते प्रभू जवळ अतिशय नम्र लीन होऊन अगदी लोटांगण घातलेले असतात, गुडघ्यावर बसतात, प्रभूला शरणाचा हात वर करून प्रार्थना करतात. ही काय आहे की आपण देवाचं अतिशय लीन म्हणजे लहान होऊन येणं गरजेचं आहे, लहान होऊन येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वेळ लावणं गरजेचं नाही. आपण कधी येतोय परमेश्वराजवळ? ज्या वेळेला मला प्रॉब्लेम आहे त्यावेळेला मी बघतोय, कारण जगाचं दार बंद आहे. आता मला काय आहे, एकच दार उघड आहे आणि तो दार म्हणजे परमेश्वराचं दार आहे. आणि ज्या वेळेला माझं सर्व चांगलं असते त्यावेळेला मात्र मला काय आहे, मी देवाचं दार बंद करते, देव बंद करत नाही, मी बंद करते. माझ्या घरी दार उघडले नाही. म्हणून बायबल म्हणते जगाचा मार्ग रुंद आहे, परमेश्वराचा मार्ग अरुंद आहे. संघर्षाच्या वेळेला आपण देवाजवळ येतो, अडचणीच्या वेळेला देवाजवळ येतो. नाही मिळालं या स्त्रीपासून शिकणं गरजेचं आहे. ते कोणाचीच पर्वा करत नाही, कोण काय म्हणतील याचा पर्वा करत नाही, कोण मला मोठेपणा देईल का नाही ही पर्वा करत नाही, मला कुठून प्रतिष्ठा मिळेल का ही पर्वा करत नाही. तिची एकच विचार आहे की मला माझा प्रभू भेटणं, तो स्वीकारणं गरजेचं आहे, तो स्वीकारणं गरजेचं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. मला एक उदाहरण देतो. मी 1980 साली मी माझं स्पेशल ट्रेनिंग होतं, टेक्निकल ट्रेनिंग म्हणून. त्या ट्रेनिंगसाठी मी पुण्यामध्ये होतो, कंपनीला बोलून घेतलं होतं. आणि त्यावेळेला मी या मंडळीत नेतो, वर्षात एकदा एक पास्कल मिनिस्ट्री म्हणून असते, ती भरती असते. आणि जवळजवळ एक 100 ते 150 पालक वर्ग आणि विषय हे येऊन भक्ती हे करतात, म्हणजे भक्ती असते, त्यांच्यातर्फे भक्ती होत असते. माझी आई ऐकलं माळानी आहे, तिचा खूप म्हणजे त्या स्त्रीसारखा विश्वास म्हणा. हालेलुया. आणि
या आमच्या चर्चमध्ये अलाउड केलं. ज्या कोणाला पास्कल भक्तीला जायचं असेल त्यांनी पुण्याला जाऊ शकतात. आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हतं. माझ्या मम्मीला मी फोन करायचं आठवड्यात एक दिवस, आणि त्यावेळेला मी केल्यानंतर आई म्हटली, अरे असं ते भक्ती आहे, मला यायचं आहे त्या भक्तीसाठी. म्हणजे ठीक आहे म्हटलं, तुम्ही ये, मी तुला स्टेशनवर येऊन घेतो आणि त्या भक्तीला निघतो. आणि ती म्हटली, तुला माहिती आहे का ती भक्ती बघा? मला माहिती. म्हणून मला हा माहिती आहे, ती ये. आणि ती आली. ती माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये राहत होती, लॉजमध्ये. कंपनीचं लॉज होतं, कंपनीने दिलेलं. आणि त्यानंतर मी तिला, ती मला रात्री झोपून दिली नाही सकाळी, तुला भक्ती जायचंय, लवकर जायचंय, लवकर जायचंय, लवकर जायचंय. कारण पूर्ण जे डायसेस मधली लोक तिथं असतात, सगळ्या चर्चेमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी येत असतात. तिथं तिला मी घेऊन गेलो. गर्दी भरपूर होती आणि सर्व 150 पालक आणि त्याच्यामध्ये एक अशोक आणि साईडला असं वारायलेले आहेत सगळे. ते बघून ते कितीतरी खुश झाले. तिच्याकडे बघत होतो. मला माहिती आहे की सत्य काय, पण मी तिला काही बोललो नाही, कारण तिला विश्वास होता. नंतर प्रभू भोजनाची विधी, आणि त्या मंडळीमध्ये विधी अशी आहे की आपण सर्वजण लाईनवर जायचं असते. आणि फक्त बिशोप जो आहे तो विधी जवळ भावतानी तो ते प्रभोजन देत होता, आणि बाकी इतर पालक वर्ग देखील प्रभोजन देत होते दुसरीकडे. पण तो इतका मोठा ते चर्च आहे की त्या प्रत्येक रो मध्ये जे आहे, नाही म्हटलं तर 100 ते 150 लोक असतील. आणि त्याप्रमाणे त्या प्रत्येक चर्च जवळ तो एक पालक यायचा आणि तिथं तो प्रबोधन द्यायचा लोकांना. म्हणजे गर्दी होणे, काय म्हणतात, लोकांचं कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणे, शिस्त होती. माझी आईला त्या बिशपकडनंच ते प्रबोधन घ्यायचं होतं. तिथं व्हॉलेंटियर्स होते. मी मम्मीला म्हटलं, आता प्रभू भोजन महत्वाचं आहे, तो स्वीकारणं, कोणाच्या हातून स्वीकारणं हे महत्वाचं नाही. ते म्हटलं, नाही, मी इतक्या लांबून का हो, मी जिंकून इथं का हो, की मला त्या बिशपच्या हातूनच मिळायला पाहिजे. त्याला इंग्लिशमध्ये लॉर्डशिप म्हणतात. त्याच्या हातूनच मला मिळायला पाहिजे. आणि मी म्हटलं, तू तसं जाऊ शकत नाही. तिनं कोणाची परवा केली, सगळ्यांना ढकलून ती सरळ पुढं घेऊन गेली. काही लोक अडवायचा प्रयत्न केले, त्यांना देखील ते ऐकले नाही, त्यांना देखील बाजूला सोडून गेली. लोक घेऊन फडकले. मी त्या लोकांना तो हात सोडून म्हटलं, ती म्हणजे तिला म्हटलं, ती मिरजेतून आलेली आहे आणि तिला एकच आहे की लॉर्डशिप करणं, तिला तो प्रभू भोजन घ्यायचं आहे. तर मी तिच्याबद्दल तुमच्याजवळ क्षमा मागतो, तिला जाऊ दे. ते म्हणजे ही कसं काय अनडिसिप्लिन. ट्राय टू अंडरस्टँड. आज या स्त्रीच्या बद्दल मी मनन करत असताना माझ्या मम्मीची आठवण आली मला. पण तिला परवा केली नाही, कोण काय म्हणते, कोण काय आठवते, पण मला शिल्पाची ती मी घेतल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास, हा विश्वास आज प्रेम, तो विश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. या स्त्रीपासून शिकण्यासारखं आहे ती समर्पण जर आहे. कारण येशू काय म्हणतोय इर्मिया 29:13 मध्ये, मी पूर्ण मनोभावे माझा जर शोध केला तर मी तुम्हाला पावेन, मी तुम्हाला पावेन. आज तुम्ही जर त्या मनाने येऊन त्याचा शोध घेता तर तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आता आपण पाहूया आराधनाची जी जुनी पद्धत आणि नवीन पद्धत, या दोन्हीची आपण बघूया. आपण लेवीच्या
तो पहिला अध्याय आपण काढूया. हालेलुया, 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 हालेलुया. आणि लेवीच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रियानो तुम्हाला या ठिकाणी दिसते की तुम्ही नंतर वाचा, तुम्ही घरी गेल्यानंतर मी तुमच्या समोर 6 पासून काही वचन वाचतो. त्या ठिकाणी 4 मुद्दे दिलेले आहेत. जी जुनी पद्धत होती जुन्या काळामध्ये, आणि काय आहे पहिली गोष्ट काय आहे, यज्ञ पशु जे आहे त्याचे कातडे सोडा. जे आपण यज्ञ देणार आहे पशुचं त्याचं काय करायचं, कातडं सोडायचं आहे, काढायचं आहे. दुसरी गोष्ट काय म्हटलेलं आहे, त्याचं कापून तुकडे करावे. त्याचं कापून काय करावं, तुकडे करावं. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, त्या पाण्यानं स्वच्छ धुवून काढावं. आणि चौथी गोष्ट म्हणजे ते परमेश्वरापर्यंत सुवासिक हव्य होय. ते परमेश्वरापर्यंत सुवासिक हव्य आहे. कारण पाण्याने धुवून जी लाकडं बसलेली असतात वेदीवर आणि त्याच्यामध्ये जो आग लावलेला असतो त्यामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे. आणि हे सर्व कोण करायचं, लेवी म्हणजे कोण, पालक करत होते. तर नवीन करारामध्ये जे येशूने आपल्याला दिलेली जी वर्षिपची जी पद्धत आहे ही आपण बघूया. नवीन करारामध्ये पहिलं जी पद्धत आहे, आपण एपिस्कराचं पत्र आणि एपिस्कराचा 4 अध्याय आपण काढूया. आणि 22व्या वचनामध्ये तो या ठिकाणी म्हणतो, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. ज्यावेळेला तुम्ही परमेश्वराचं येता त्यावेळेला तुम्ही जे पूर्वीचं आचरण जे होतं तुमचं, तो जो जुना मनुष्य तुमच्यामध्ये आहे त्याचा तुम्ही त्याग करावा. म्हणजे काय, दुसरी गोष्ट, तुमच्या कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुमचे कपटाच्या वासनाने युक्त होऊन काय होत आहे, त्याचा नाश होत आहे. तुमचा अहंकार, तुमचा मत्सर, तुमची ईर्ष्या, तुमचा क्रोध, तुमचा संतापीपणा वगैरे वगैरे वगैरे. आणि येशूने जेव्हा प्रभूची प्रार्थना शिकवली त्यामध्ये ह्याच गोष्टी शिकवलेल्या आहे की तो पहिल्यांदा तुम्हाला स्तुतीबद्दल शिकवतो आणि त्याचं राज्य आणण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, स्वतःचं समर्पण करणं गरजेचं आहे. येशू काय म्हणतो, जसं तू तुझ्या ऋणांची ऋण सुटली आहे तशी तुमची ऋण सुटले जाते. बघा, आणि तिसरी गोष्ट काय म्हणते बघा, पुन्हा त्या एपिस्कराच्या 5वा अध्याय आणि 6व्या वचनात काय म्हणते, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. देवाचा जो वचन संदेश जो आहे तो संदेश तुम्हाला काय म्हणतो, तुमच्या आत्म्याचा आरसा आहे. आणि जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेला तुमची सत्सविक बुद्धी जागृत होते, तुमची सत्सविक बुद्धी जागृत होते आणि मग तुम्ही प्रभू समोर काय करता, पश्चाताप करता. आणि आपल्याला देव जेव्हा बोलतोय त्याच्या वचनाने आणि आपण ऐकतोय, आपल्याला जाणतोय मी कुठं चुकलेलं आहे, मी कुठं पाप केलेलं आहे, मी कसं वागत आहे, आणि मग आपलं अंतःकरण रडायला सुरुवात होतो, पश्चाताप करतो. आणि चौथी गोष्ट काय म्हणते की 2 कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय 14वं वचन, जो देव आम्हास सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्साहाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीचा ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो. परमेश्वर काय करतोय, ख्रिस्ताच्या ठाई जयोत्साहाने नेतो. जो देव आम्हास सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्साहाने नेतो
आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीचा ज्ञानाचा सुगंध प्रकट करतो त्याच्याविषयी. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही तुमची आराधना रूपी अर्पणे असे करा प्रियानो, तेव्हा लोक तुमच्या जवळ सत्यासाठी येतील. तुमच्याद्वारे प्रभूच त्यांना मार्गदर्शन मिळेल, कारण प्रभू तुमच्याद्वारे त्याचं मार्गदर्शन करेल. म्हणून या ठिकाणी आपण रोमकराचा 12वा अध्याय काढूया. या ठिकाणी काय म्हणतो बघा, म्हणून तुमचं जीवन परमेश्वराकरिता कसं असावं. मी वाचतो पहिलं आणि दुसरं वचन बघा. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या कृपेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे, काय म्हटलेलं आहे, तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. जिवंत याचा अर्थ काय, तुम्ही पूर्ण शुद्धीत राहा. आल्यानंतर झाडाने तर आपण विचाराने कुठंतरी भरकटत असता नाही. बघा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराजवळ येता, तुमचं शरीर जिवंत असणं गरजेचं आहे. त्याला पवित्र बनवा देवाचं वचन आणि देवाच्या स्तुतीद्वारे, आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि दुसरं वचन काय म्हणते बघा, देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समृद्ध होऊ नका, या युगाबरोबर समृद्ध होऊ नका. कारण ज्या वेळेला परमेश्वर आपल्याला आशीर्वादावर आशीर्वाद देत असतो आणि अनेक वेळेला आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येतो, त्या आशीर्वादामध्ये आपण बहकला जातो, तर या जगात अधिपतीचा खेळ आहे. म्हणून पुढे काय म्हणतो, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होते. तुमच्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या, रूपांतर होऊ द्या. बघा, काल परमेश्वर शकानाचे जे को ग्रुप मेंबर आहेत त्यांना मार्गदर्शन करत होता की परमेश्वर जेव्हा तुम्ही येशूजवळ येता, येशूला स्वीकारता, त्यावेळेला तो तुम्हा प्रत्येकाला तो अभिषेक दिलेला आहे आणि त्याचं तेल तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. त्याचं तेल तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. पण त्या तेलाची वाढ होणं गरजेचं आहे. हॅलो, ते तेल आहे तितकंच राहू नये किंवा घडू नये. मी थोडक्यात सांगतो, त्या ठिकाणी एक उदाहरण होतं, अनेक उदाहरण होते, आणि शेवटचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ती लहान उदाहरण आहे, ती 10 कुमारीचा. जी शाळा होत्या त्यांच्याकडे फक्त ते दिवाच नव्हता, तर त्या दिव्यातलं तेल होतं आणि एक्स्ट्रा तेल होतं. म्हणजे जी देवाने दिवा पेटवलेला होता ते तेल होतं, त्या तेलाची वाढ होती म्हणून त्याच्याजवळ एक्स्ट्रा होतं. आणि जेव्हा तो आला आणि जी शहाण्या होत्या ज्यांच्याजवळ तेल होतं, तेल म्हणजे काय, आत्म्याचं प्रतीक, अभिषेकाचं प्रतीक. ते तेल होतं, तेच त्याच्याबरोबर आत गेले. आणि ज्यांच्याजवळ तो दिवा होता आणि तो विझायला सुरुवात झाला आणि ते शोधायला सुरुवात केली, तोपर्यंत दार बंद झालं. म्हणून एक लक्षात ठेवा, आज या स्त्रीपासून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून पूर्ण बायबलमध्ये उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत तिच्यासारखं वर्षिप कोणी केलेलं नाही.
आज आपण तिच्यापासून शिकून त्या पद्धतीनं वर्शिप करणं त्यांना गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यावेळेला उत्सव करून आपल्या जागेवर उभे राहूया.